आतापर्यंत खाल्लेल्या प्रत्येक थाळीपेक्षा हा आमरस एकदम बेस्ट आहे। पाणीपुरी आणि मूग भजी कशी आहेत? छान आहे। मूग भजी खूप क्रिस्पी आहे, बिलकुल ऑइली नाही। हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनेल। आपण बऱ्याचदा बाहेर जेवायला जातो, पण त्यातील खूप कमी जागा आपल्या कायम लक्षात राहतात। याची काही मुख्य कारणे म्हणजे तिथली फूड क्वालिटी, ॲम्बियन्स, स्वच्छता, तसेच त्याची चव, हे सर्व काही। अशाच एका रेस्टॉरंटला आज आपण आलो आहोत, ते म्हणजे आंतरराष्ट्रीय शेफ विष्णू मनोहर यांचे DP रोड पुण्यातील विष्णूजी की रसोई। विष्णू मनोहर जी हे आंतरराष्ट्रीय शेफ जरी असले तरी त्यांनी या रेस्टॉरंटला जो लुक दिला आहे तो अगदी एका जुन्या वाड्यासारखा। इथे एंटर करताच अगदी आपल्याला आपल्या बालपणात गेल्यासारखे वाटते, जिथे आपल्याला असे लक्षात येते की आपल्याला बऱ्याच गोष्टींचा विसर पडलेला आहे। त्या जुन्या गोष्टी म्हणजे तांबी पितळेची भांडी, उखळ, चूल, पिंप, बंब, अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळतात। या गोष्टीचा ठेवा आपण नेक्स्ट जनरेशन पर्यंत पोहोचवणे नक्कीच गरजेचे आहे। चला तर मग आता यांच्या जेवणाचा मेनू पाहूयात। तर आम्ही सुरुवात केली यांच्या चॅट आयटम पासून। येथे आम्ही मस्त पाणीपुरी आणि भेळचा आस्वाद घेतला। यानंतर आम्ही या दादांनी तळलेल्या गरमागरम मूग भज्यांवर ताव मारला। नेक्स्ट सेक्शनला त्यांनी सुंदर पद्धतीने खलबत्त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या चटण्या, ठेसा, उकडलेली बोरं आणि सलाड ठेवलेले होते। तसेच येथे तूप आणि फोडणी पण होती। येथील स्वच्छता, नीटनेटकेपणा, शिस्त, त्याचबरोबर जोडीला सुंदर अशी जुनी गाणी, गरमागरम चालू असलेला स्वयंपाक, हे सगळं बघूनच मन इतके प्रसन्न झाले आणि कधी एकदा जेवण करतो असे वाटू लागले। जेवायला वाढून घेण्यासाठी 10 मिनिटे लागली, एवढे पदार्थ इथे अवेलेबल होते। इथे जवळपास 25+ फूड आयटम्स विथ अनलिमिटेड आमरस, ज्यामध्ये आपल्याला पाणीपुरी, भेळ किंवा दहीवडा, मूग भजी, भरपूर चटण्या, ठेसा, पंजाबी महाराष्ट्रीयन फूड, स्पेशली झुणका, शेवभाजी, दाल पालक, गरम भाकरी, हे सर्व पदार्थ असतात। येथील सर्व पदार्थ पाहून अंदाज आलाच होता की सर्व पदार्थ चवीला अप्रतिमच असणार। पण चला तर मग बघूयात की ते चवीला नक्की होते कसे। तर आपण आलो आहोत विष्णूजी की रसोई यांचं ऑथेंटिक महाराष्ट्रीयन फूड ट्राय करण्यासाठी। तर तुम्ही पाहू शकता यांच्याकडे भरपूर प्रकारच्या चटण्या, ठेसा, हा मसाला लसूण आणि हे उकडलेली बोरे, हा काहीतरी नवीनच प्रकार आहे। मस्त आहे हा। मूग भजी, त्यासोबत ही चटणी, आमरस, अनलिमिटेड आमरस। इकडे पाहू शकता तुम्ही डाळ पालक, शेवभाजी, कढी, झुणका, पोळी, हे सर्व आहे। मी यांची टेस्ट करून सांगते तुम्हाला की कसे आहेत ते। आधी तर आपण त्यांचा आमरस ट्राय करूयात। खरं तर याची चव ना अस्सल हापूस आंब्याची आणि आपण जसा घरी बनवतो ना अगदी तसा आहे। ऍक्च्युली इथले सर्वच पदार्थ ना मला आपण जसे घरच्या मसाल्यात बनवतो तसे वाटत आहेत, पण आपण टेस्ट करूयात। त्यांचं पंचामृत बघू आपण कसं आहे ते। छान आहे। आपण ऍक्च्युली घरी पूजेसाठी जे पंचामृत बनवतो ते थोडंसं तिखट आणि आंबट गोड असतं, हे किंचित गोड आहे। यात चिंच, गूळ, तीळ असे सगळे पदार्थ आहेत। यांची मूग भजी ना खूप क्रिस्पी आहेत। त्यासोबत त्यांनी जी ही चटणी बनवली आहे ना ती आपण मसाला दही बनवतो तसं आहे, जे त्या मूग भज्यासोबत अतिशय उत्तम चालली आहे आणि खूप छान लागत आहे। त्यांचा झुणका ट्राय करू आपण। झुणका आपण घरी थोडासा पातळ बनवतो, हा थोडा सॉलिड मध्ये, पण लांबका लांबका कांदा आणि टेस्टला खूप भारी लागत आहे। ह्यांची शेवभाजी खूप छान असते असं ऐकलंय, आपण ट्राय करूया। शेवभाजी पण थोडीशी स्पाइसी
पण छान लागत आहे. काळ्या मसाल्यात बनवलेली आहे, ज्याची टेस्ट खूप छान आहे. हा थोडासा डाळ पालक आहे. डाळ पालक पण छान आहे. ओव्हरऑल जर म्हणायचं झालं ना तर सगळ्या पदार्थांना घरच्या सारखी चव आणि उत्तम असे मसाले. अगदी खूप काही झणझणीत खूप मसाले वापरलेत असे नाहीये. प्रत्येक पदार्थाला महाराष्ट्रीयन टच, घरच्या जेवणाचा टच आहे. तर यांच्याकडे महाराष्ट्रीयन सोबत पंजाबी डिशेस पण अवेलेबल आहेत. नान आहे आणि पनीर बटर मसाला आणि छोले. आपण ट्राय करून बघू. पनीरची भाजी टेस्टला छान आहे, पण थोडी गोड आहे. छोले पण तुम्ही पाहू शकता, काळ्या मसाल्यात बनवलेले आणि नान सोबत ते फारच छान चाललं. पण यांचा मी सांगेन की महाराष्ट्रीयन मेनू बेस्ट आहे. तर घरगुती कार्यक्रम जसे की बर्थडे पार्टी, किटी पार्टी, व्याही भोजनसाठी इथे भरपूर स्पेस अवेलेबल आहे. तर अस्सल हापूस आंब्याचा आमरस आणि महाराष्ट्रीयन ऑथेंटिक थाळी ट्राय करण्यासाठी नक्की व्हिजिट करा विष्णूजी की रसोई. आम्हाला इथले फूड प्रचंड आवडले आणि आम्ही तुम्हाला पण ही प्लेस नक्की रेकमेंड करतो. आणि महाराष्ट्रीयन जेवणानंतर पान तर हवेच.